ते जे ऐकत नाही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. मनोज दादांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तो आदेश आपली आपली गाडी साहेब सांगतील त्या पार्किंगला लावायची आणि बाकीच्यांनी गाड्या बाहेर गेलो आम्ही खायचं काय हे बघा पार्किंगचा मेसेज हे बघा पार्किंगचा मेसेज आपल्या ग्रुपवर टाकला जाईल आपल्या 36 जिल्ह्याच्या ग्रुपवर टाकला जाईल आपण जेवणाची पण व्यवस्था करत आहोत यांनी आधी सीएसटी रेल्वे स्टेशन मोकळं केलं आता ऐका दादांचा आदेश आहे ऐका ऐका गरम होऊ नका ऐका ऐका मित्रांनो अत्याचार होतोय नाही होणार हायकोर्ट आता निर्णय घेऊ शकतं तर 2 वर्ष कुठे गेला होता दादांचा शब्द दादांचा शब्द सुद्धा खायला गैरसमज करून घेऊ नका गैरसमज करून घेऊ नका आपण आपल्या माणसांना सहकार्य करायचंय दादांचा आदेश आहे गाडीमध्ये अन्न पुरवठा मी काय करतो थांबा परत हॉटेल बंद उपाशी देतील होणार नाही त्याची जबाबदारी आपण हे बघा ऐका ऐका सहकार्य सगळ्यांनी दादांचा शब्द कोणी मोडायचा नाही आपल्याला आपल्याला दादांच्या शब्दाखातीर ऐका सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती आहे आमच्या भावना सगळ्या मुंबईतल्या मराठ्यांपर्यंत पोहोचवा. मी गंगाधर काळकुटे पाटील तरंगे पाटलांचा एक सहकारी आणि मराठा सेवक आहे. सगळ्याला विनंती करतोय दादांनी आपल्याला सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही. माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिले त्या सगळ्या सूचनांचं आदेशाचं पालन करायचंय आणि जेवढ्या गाड्यात आपण रात्री 2 पर्यंत सगळ्या मुंबईतून बाहेर काढल्यात आताही जे बांधव आहेत ते सगळे बांधव आपल्याला मुंबईत सोडून नवी मुंबईला वाशीच्या तिथं जायचंय. सगळ्याला ते दादाचा निरोप आहे आणि आम्हाला न्यायालयाला आपल्या माध्यमातून विनंती 5,000 बांधव पोलीस बांधवांनाही विनंती 5,000 बांधव फक्त आझाद मैदानात आम्हाला ठेवावेत. आम्हाला परवानगी द्यावी. लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते आम्हाला महात्मा गांधींनी जसा इंग्रजांच्या विरोधात सुद्धा उपोषण केलं मग आपली लोकशाही आहे. लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे घटनेनं अधिकार दिलाय म्हणून दादाला तिथं बसू द्यावं 5,000 आंदोलकाला बसू द्यावं आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या आहेत सगळ्याला जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या तिकून येतात तेवढ्या गाड्या सोडाव्यात ही विनंती आहे. ज्या अन्नपुराच्या गाड्यात तेवढ्या इथं कुठतरी पार्किंगला लावून द्या ही पण विनंती आहे. आणि आमची पोलीस बांधवांना अजून विनंती आहे तुमच्या सगळ्या नियमाचं आम्ही पालन करू माननीय कोर्टाच्या सगळ्या निर्णयाचं पालन करू हे मनोज दादांनी सांगितलंय. फक्त आमच्या लोकांना जेवढे आझाद मैदानात थांबतात ना जेवढे आम्हाला तुम्ही 5,000ची पहिल्या दिवशी परवानगी दिली ती 5,000च्या आत आंदोलक असावेत तेवढेच आंदोलक आम्ही इथं थांबवणार आहोत. त्याच्यामुळं आता आमचे बांधव काही वकील बांधव कोर्टातही 3 वाजता आमची ती मागणी मांडणार आहेत. आमची बाजू तिथं न्यायालयापुढे मांडू पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती इथं असलेल्या सगळ्या सेवकांना कुणीही रस्ता अडवायचा नाही. तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का? मग शिवाजी महाराजांचे आणि मनोज दादाचे मावळेत ना आपण रस्ता खाली करून द्यायचा आहे. त्यांचा आदेश मानणार आहेत का आपण? मग मनोज दादाचा आदेश आहे कुठलाही रस्ता अडवायचा नाही कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही पोलिसांना त्रास द्यायचा नाही अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही. सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.